हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे। महापालिका निवडणुकीआधीच महाविकास आघाडीमध्ये फूट, काँग्रेसला त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य। काँग्रेस नेत्यांच्या स्वबळाच्या घोषणांवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। मनपा निवडणुकीमध्ये विरोधकांचा बुरखा फाडून जागा दाखवण्याची वेळ, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार, फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास। निवडणुकीत पैसे लागतात, पण पैशाच्या पुढे कोणी समजत असेल की मी निवडून आलो असा अजिबात होत नाही। समजने वाले को इशारा काफी है। प्रफुल्ल पटेलांचा रोख कोणाकडे अशी चर्चा। जो जीता वही सिकंदर असं फडणवीस म्हणाले। सिकंदर बनण्याचं राज कोणीच समजू शकलं नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। योगेश क्षीरसागर यांचा भाजपमध्ये प्रवेश, निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना भाजपचा धक्का। सुप्रिया सुळेंकडून नवले पूल अपघात स्थळाची पाहणी, शहरांच्या जवळील रस्त्यांची सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी। उल्हासनगरमध्ये कुऱ्हाड घेऊन एका तरुणाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नागपूर उमरेड रोडवर धावत्या ट्रॅव्हल बसला आग, 45 प्रवासी थोडक्यात बचावले, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। आणि लाल किल्ला स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक अटक, डॉक्टर उमर नबीला कार खरेदीसाठी मदत करणारा आमिर राशिद अली NIAच्या ताब्यात। नमस्कार, मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी पुढच्या तासाभरात आपण बघणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे बांद्र्याच्या किल्ल्यावर रंगलेल्या दारू पार्टीची। मुंबईमधील ऐतिहासिक आणि हेरिटेज असलेल्या बांद्रे किल्ल्यावर चक्क दारू पार्टी झाली। विशेष म्हणजे मुंबई महापालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यासाठी परवानगी दिली होती। त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सत्ताधाऱ्यांवर तोफ टाकली। त्यामुळे नव्या राजकीय लढाईला सुरुवात झाली। बांद्रे किल्ल्यावरती ही अशी दारू पार्टी रंगलेली होती। लिकर असं लिहिलेला बोर्ड, दारूचे ग्लास आणि बाटल्या यामुळे पार्टी रंगात आलेली होती। स्थानिकांनी पार्टीच्या ठिकाणी जाऊन आक्रमक पवित्रा घेत जाब विचारला। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा। परिणामी पार्टीसाठी जमलेल्यांची धुंदीच उडाली। किल्ल्यावर दारू पार्टीचं आयोजन का केलं या प्रश्नाचं उत्तर देताना आयोजकांनी हे उत्तर दिलं। किल्ल्यावरती दारू विकतात तर काय आम्हाला परमिशन आहे? परमिशन बिना परमिशन गड किल्ल्यावरती एक मिनिट वरड नाही तुम्हाला विचारतो सर। नाही विचारा नाही, तुम्ही कोण? ठाकरेंचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंनी बांद्रे किल्ल्यावरील पार्टीचा फोटो X वरती ट्विट करत हल्लाबोल केला। त्यामुळे सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली। ऐतिहासिक वास्तूवरती दारू पार्टीला परवानगी मिळतेच कशी असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। आता जिथे आशिष कुरेशी साहेब आमदार आहेत तिथेच बँड्रा फोर्ट, या बँड्रा फोर्ट ही एक हेरिटेज साईट आहे। त्या हेरिटेज साईटवरती दारू पार्टी, ठीक आहे, तिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, त्याच्यासाठी महानगरपालिका परवानगी देते, ते सगळं ठीक आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांना कसं काय परवानगी देते? महानगरपालिका कसं काय परवानगी देते? रात्री उशिरापर्यंत तिथे कार्यक्रम चालतात, ते पण हेरिटेज प्रॉपर्टीवरती, आणि तिकडच्या आमदारांना माहित नाही का? सांस्कृतिक मंत्री आहेत ना ते। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? या प्रकरणी कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। आपण बांद्रा फोर्टवरती दारू पार्टी झाली आणि त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याची माहिती, त्याचा व्हिडिओ व्हायरल। अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मी पण मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही।
पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली. दारू पार्टीमुळे राजकीय मुद्दा झालेल्या वांद्रे किल्ल्याचा नेमका इतिहास काय आहे ते पाहूया. पोर्तुगीजांनी 1640च्या सुमारास हा किल्ला बांधला. समुद्रावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आलेला होता. पाण्याच्या टाक्यांचे अवशेष इकडे आहेत. बुरुज आणि पहारा ठेवण्यासाठी ठिकाणं इथे पाहता येतात. पोर्तुगीजांनंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संरक्षित स्मारक म्हणून हा किल्ला जतन केलाय. संरक्षित स्मारक असलेल्या आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याच्या नशिबी आता दारू पार्टी पाहण्याची वेळ आली आहे असं खेदानं म्हणावं लागेल. संकेत फरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा आहेत. मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष विविध रणनीती आखत असताना महाविकास आघाडीमध्ये मात्र तडे जायला सुरुवात झाली आहे. एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या चर्चा असताना दुसरीकडे काँग्रेसनं मात्र स्वबळाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्निथला यांनी स्वबळाची घोषणा केली. महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत वाटाघाटीची बोलणी नको अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी बैठकीमध्ये व्यक्त केल्याची माहिती आहे. तर काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी केवळ 3 शब्दात भाष्य केलं. त्यांनी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, माझा पक्ष स्वतंत्र आहे. फुटीच्या उंबरठ्यावर आहे असं पण बोललं जातं. फुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे. त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे, माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. तर या चर्चांवरून मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसला टोला लगावला होता. बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे, मला असं वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. पहिली गोष्ट, आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना? आमच्याबरोबर या असं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं. त्यामुळे स्वतःच चिंता करायची, स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं, या गोष्टीला काय अर्थ नाही ना. आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे आमचा काय विषय नाही. नाही, त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही. ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत, आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी. आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. तो निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ. दरम्यान काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा होऊ शकतो ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर आपण बघू शकतोय लोकसभा आणि विधानसभेमधील आघाडीचा ठाकरेंना फायदा झाला होता ज्यावेळेला महाविकास आघाडी एकत्र होती. फायदे आपण बघतोय मुंबईमध्ये काँग्रेसच्या वोट बँकेची ठाकरेंना मदत झालेली होती. खरं तर महाविकास आघाडीसाठी कशा पद्धतीने हे फायदेशीर ठरलेलं आहे ते आपण बघतोय. आणि अल्पसंख्याक मतदारांचं ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान झालेलं होतं. अल्पसंख्याक मतदारांनी ठाकरेंना पसंती दिली होती. तर महायुती विरोधातील मतदारांमध्ये त्यामुळे आता फूट पडण्याची शक्यता आहे. काय तोटे आहेत तेही आपण बघतोय. महाविकास आघाडीसाठी हे तोटे आहेत. अल्पसंख्याक मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्याचबरोबर ठाकरे विरुद्ध काँग्रेस लढ्याचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण महायुती विरोधातील जी मतं आहेत ती या दोन्ही पक्षांमध्ये डिवाइड होऊ शकतात. त्याच्यामध्ये फूट पडू शकते. ठाकरे विरुद्ध काँग्रेस जर अशा पद्धतीने लढले तर त्याचा मात्र महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. दरम्यान विधानसभा आणि लोकसभेसाठी फायदा झाला होता आपण सगळ्यांनी बघितलेलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे आता पालिका निवडणुकीमध्ये नेमकं कसं चित्र असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून महाराष्ट्रामध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. जो जीता वही सिकंदर असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी बिहारच्या निकालावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी विरोधकांना आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. त्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. तर शरद पवारांनीही लोकप्रिय योजनांवर भाष्य केलं. जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. मुख्यमंत्री म्हणालेत ना, जो जीता वो सिकंदर, लेकिन वो सिकंदर बनने का राज वो कोई समझ नहीं सका आज तक.
जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे. जाधवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन AI तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे. म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात, रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं. हे नवीन ह्या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून शरद पवारांनीही लोकप्रिय योजनांवरून भाष्य केलं. असं आहे की 10,000 रुपये दिले शेतकऱ्यांनी यशाचं असेल तर आम्हाला उचलून विचार करावा लागेल की याला तोंड कसं देत. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन आम्ही यावर चर्चा करणार आहोत.